नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि सुंदर हस्ताक्षरासाठी आवर्जून वेळ देणाऱ्या सर्व पालक बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण दररोज एक मुळाक्षर आणि त्याचे 3-4 शब्द हा जो आपण उपक्रम चालू केलेला आहे तो पुष्कळ लोकांना आवडलेला आहे। यानंतर तुम्ही काय करणार आहात असं बऱ्याच जणांना मला फोनवर विचारलेलं आहे। तर यानंतर मी हे मुळाक्षरांचे शब्द झाल्यानंतर मुळाक्षरापासून वाक्य घेणार आहे, म्हणजे सतत सराव। आणि असं मुळाक्षरांचे शब्द, त्यांचे मुळाक्षरांचे वाक्य आणि वाक्य जर सुंदर येऊ लागले तर निश्चित आपल्या हस्ताक्षर सुधारलं असं समजायला हरकत नाही। म्हणून इथपर्यंत आपला प्रवास आहे। आता आपण शेवटच्या टप्प्यात म्हणजे आज क्ष आणि ज्ञ हे 2च मुळाक्षर घेणार आहोत आणि त्यानंतर मग मात्र पुढच्या एपिसोडमध्ये आपण त्यापासून येणारे शब्द वाक्यामध्ये घेऊन म्हणजे वाक्य आपण घेणार आहोत। तर त्यामुळं पुढचा जो भाग आहे तो अतिशय काळजीपूर्वक लक्षपूर्वक आपल्याला लिहावं लागणार आहे आणि मग तिथं तुमची अक्षरं सुंदर आली का नाही हे आपल्याला दिसणार आहे। आणि मग काही मुळाक्षरं जर आपल्याला जमत नसतील तर काही जणांनी मला त्या ठिकाणी फोनवर सांगितलेलं आहे की हे आणखी आम्ही काढलं तर जमत नाही, तर त्याचा परत आपल्याला सराव घ्यावा लागणार आहे। तर ठीक आहे, अधिक वेळ न घेता आज आपण क्ष आणि ज्ञ या 2 मुळाक्षरं आणि त्यापासूनचे शब्द घेणार आहोत। तर पहा, अगोदर क्ष कसं लिहावं। तर क्ष लिहिण्यासाठी अगोदर या पद्धतीनं हा स्ट्रोक घ्यायचा आहे। या पद्धतीनं अगोदर मी गोल काढलं, इकडे हे घेऊन या पद्धतीनं द आपण लिहितो ना, द त्या पद्धतीनं मी हे आणि मग वरची शिरोरेखा म्हणजे पहिल्याप्रथम मी काय काढलं, पहिल्याप्रथम मी हा गोल काढला आणि मग त्याला इकडच्या बाजूने असं घेऊन द हे मुळाक्षर आपण काढतो त्या पद्धतीने काढलं, याला इथं या पद्धतीनं जोडलो मी याला आणि मग वरून हा दंड घेतला आणि क्ष हे मुळाक्षर या ठिकाणी तयार झालं। आता आपल्याला क्षपासून शब्द तयार करायचे आहेत। पहिला शब्द घेऊया आपण क्षण। क्षण हे न बाणीचा आपण मागे सराव घेतलेला आहे, तरी पण आज या शब्दामुळं आपण परत या नचा सराव होतो आहे। क्षण हा शब्द आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि दुसरा जो शब्द आहे तो आपण घेऊया क्षमा। हे क्ष आणि मग याच्या पुढं आपण हे सरळ आपण काढतो ना सरळ, या पद्धतीने स्ट्रेट सरळ, तर या पद्धतीने आपण क्षमा हा शब्द या ठिकाणी लिहिले आहे। पहिल्या प्रथम क्ष काढलं, या मचे सुद्धा रेषा सरळ आल्या पाहिजेत। ह्याचे दंडही सरळ म्हणजे काना हा दंड आणि हा कानाही सुद्धा सरळ आला पाहिजे। या पद्धतीनं क्षमा हा शब्द आपण दुसरा घेतलेला आहे। त्यानंतर तिसरा जो शब्द आहे तो क्षेम। तर हे क्ष काढून यावर मात्रा आपण देतो, मात्रेचं ठिकाण सुद्धा ठरलेलं आहे। या दंडावरच मात्रा आला पाहिजे, क्षेम। तर या पद्धतीनं आपण आज क्षपासून क्षण, क्षमा आणि क्षेम हे 3 मुळाक्षरं घेतलेले आहेत। या क्षणमध्ये नचा सराव परत झालेला आहे। क्षमा याच्यामध्ये मचा सराव आणि त्या काना म्हणजे माचा सराव झालेला आहे। या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी वर मात्रा कोणत्या ठिकाणी द्यावा तर मात्रा आणि पुढच्या मचा सराव झालेला आहे। तर या पद्धतीनं आपल्याला ही अक्षरं आणि हे काढत असताना या अक्षरामध्ये जे अंतर आहे ते समान असले पाहिजे, अक्षराची उंची ही समान असली पाहिजे आणि अक्षराच्या वरची जी शिरोरेखा आहे ही सुद्धा सरळ आली पाहिजे, तरच आपले अक्षर चांगलं दिसू शकते। म्हणून
काही 2-3 गोष्टी आपण जे अक्षराची पंचपदी आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर अक्षर लिहित असताना मुळाक्षरांची जाडी, उंची आणि मधला अंतर हा समान असला पाहिजे आणि त्यानंतर वरची शिरोरेखा ही सरळ आली पाहिजे आणि 2 अक्षरातला अंतरसुद्धा हा समान असला पाहिजे. म्हणजे हे आता नंतर आपण आणखी लिहित असताना या जर गोष्टीची खबरदारी घेतली तर आपली निश्चित आपले अक्षर सुधरू शकतात आणि आपण जे लिहितो ते सुंदरच येणार आहे. आता यानंतर आहे ज्ञानेश्वराचं. हे ज्ञ लिहित असताना पहिल्या प्रथम मी इथून या पद्धतीचा स्ट्रोक घेतला, याला खाली इकडे घेऊन जसं आपण इजारीचे लिहितो त्या पद्धतीने इकडून घेऊन या पद्धतीने खाली घेतलं आहे आणि मग याचा दंड काढला आणि मग वरची शिरोरेखा काढली. तर मागं मी एकदा आपल्याला ज्ञ बऱ्याच जणांना येत नाही, हे लिहायला येत नव्हतं, तेव्हा त्याने मला विचारलं होतं की न सोप्या पद्धतीने कसं लिहावं. तर मागं मी तुम्हाला एक आयडिया दिली होती. मी हे जे काढतो आपण या जलाच या पद्धतीने इकडे घेतला असताना ज्ञ होतं आहे असा एक सोपा मार्ग मी त्यावेळेस दाखवला होता. पण ज्ञची खरी पद्धत ही आहे, इकडून इकडे घ्यायचं आहे, असं इकडून स्ट्रोक घ्यायचा आहे आणि वरून खाली आणि मग हा दंड आणि मग वरची शिरोरेखा. तर या पद्धतीनं ज्ञ आपण घेणार आहोत. आता ज्ञपासून आपण 2-3 शब्द घेणार आहोत. पहिला शब्द घेऊया आपण ज्ञान. पहिला शब्द आपण घेतलेला आहे ज्ञान. हे पहिल्या प्रथम ज्ञ काढलं आणि यात हा याचा दंड, याला काना आणि मग हा नचा परत सराव, हे न आणि मग या ठिकाणी ज्ञपासून ज्ञान हा शब्द आपण घेतलेला आहे. आता दुसरा शब्द आपण घेऊया ज्ञानदीप. हे ज्ञ काढा या पद्धतीनं, याला काना द्या, हेच न आणखी ज्ञान हा शब्द आपण या पद्धतीने जसाचा तसा लिहिला आहे. आता पुढं आपल्याला दला दुसरी वेलंटी दी आणि हे ज्ञानदीप या पद्धतीनं आपण हा दुसरा शब्द घेतलेला आहे. यामध्ये आपण काय केलं, पहिल्या प्रथम ज्ञ लिहिलं, मग काना दिला आणि मग पुढं न ह्या ठिकाणी हे ज्ञान लिहिलं, तेच पूर्ण शब्द लिहिला आणि पुढं याच्या दला दुसरी वेलांटी दी आणि पुढं ज्ञानदीप हा शब्द आपण घेतलेला आहे. तर आता शेवटचा तिसरा शब्द घेऊया आपण ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर. या ठिकाणी ज्ञला काना दिला आहे. नवर मात्रा कोण्या ठिकाणी येते तर या दंडावरच मात्रा आला पाहिजे. आर्धश त्याला व आपण जोडलेला आहे ज्ञानेश्वर. तर या पद्धतीनं आज आपण क्षपासून 3 शब्द आणि ज्ञपासून हे 3 शब्द घेतलेले आहेत. आज आपलं अ ते ज्ञपर्यंतच्या मुळाक्षरांचे शब्द प्रत्येकी 3-2 अशा पद्धतीने आपण शब्द तयार केले आहेत. याचा सराव आज पूर्ण झालेला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण याच मुळाक्षरांपासून वाक्य तयार करणार आहोत आणि म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटल्याप्रमाणे जितकी आपण जास्त प्रॅक्टिस करू किंवा जो शब्द किंवा जो मुळाक्षर आपल्याला लिहिता येत नाही त्याचं स्पेशल असं वेगळ्या पद्धतीनं जर प्रॅक्टिस करू तर निश्चित आपली ह्या 1 महिन्यामध्ये आपली हस्ताक्षरं सुधारले असतील आणि यापुढे जर काही
शब्द येत नसतील तर त्याचा परत आपण रिपीट सराव करावा. निश्चित आपली अक्षरं सुंदर येण्यासाठी मदत होणार आहे. तर अधिक वेळ न घेता या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना पुनश्च एकदा अभिनंदन आपलं करून आपल्याला विनंती करतो की जे शब्द किंवा जे मूळ अक्षर आपल्याला जमत नाही त्याचा पुन्हा पुन्हा आपण सराव करावा. वेगळ्या पद्धतीने सराव करावा. स्पेशल असा त्याच मूळ अक्षराला घेऊन सराव करावा. म्हणजे निश्चित आपल्याला सुंदर अक्षर काढता येईल. धन्यवाद. सुंदर हस्ताक्षर हीच खरी कला, अक्षरांची माळ पाटीवर उगवला. सुंदर हस्ताक्षर हीच खरी कला, हातात जादू आहे मन झाले मोकळा. क्षचा क्षण पहा, क्षमा त्यात वसे, दिवसाचा प्रत्येक भाग हळूवार दिसे. ज्ञानेश्वर ज्ञानदीप तेजाने भरे, अंधारात ज्ञानाची ज्योत उजळे. सुंदर हस्ताक्षर हीच खरी कला, अक्षरांची माळ पाटीवर उगवला. सुंदर हस्ताक्षर हीच खरी कला, हातात जादू आहे मन झाले मोकळा. देवनागरी रेषा किती ती सरळ, लेखनातून उमटे एक नवा दरवळ. विद्या आणि विवेक यात गुंफलेले, सुलेखनाचे तेज जगभर पसरले. सुंदर हस्ताक्षर हीच खरी कला, अक्षरांची माळ पाटीवर उगवला. सुंदर हस्ताक्षर हीच खरी कला, हातात जादू आहे मन झाले मोकळा.